Okay, good morning student. So in last lecture we start the some important compounds from boron family. उसमें से एक हमने कंप्लीट किया था, दूसरा बोरिक एसिड जो सेकंड कंपाउंड था उसे भी हमने स्टार्ट कर दिया था. तो उसका प्रॉपर्टीज ऑफ बोरिक एसिड हमने डिस्कशन स्टार्ट किया था. उसमें से हमने एक पॉइंट कंप्लीट किया था, व्हाट इज दैट एसिडिक नेचर ऑफ बोरिक एसिड. तो उसमें हमें पता चला भले इसका नाम बोरिक एसिड है, भले इसे वीक एसिड हम कहते हैं, बट ये लेविस एसिड टाइप का एसिड है. ये पेयर ऑफ इलेक्ट्रॉन को एक्सेप्ट करते हैं वाटर से, उसमें से एक प्रोटॉन रिलीज कर देता है. जैसे HOH होता है तो OH माइनस को एक्सेप्ट कर लेता, उसके साथ कॉम्प्लेक्स बना लेता, कोऑर्डिनेट बॉन्ड बना लेता BOH/4 माइनस और H प्लस को रिलीज करता. इस तरह उसे H प्लस बनाया, इसकी वजह से हम उसे मोनो बेसिक कह रहे हैं. बट अकॉर्डिंग टू दिस इज नॉट अकॉर्डिंग टू विच कन्सेप्ट. आरएनएस थेरी नुसार नाही करत आपण ते लक्षात असू द्या. आरएनएस थेरीचं कसं आहे, HCl ऍसिड असेल तर HCl गिव्स H प्लस आहे, सो इट इज अकॉर्डिंग टू मोनो बेसिक ऍसिड. तसं नाही, स्वतःचा नाही प्रोटॉन रिलीज करत, वॉटरचा रिलीज करतो. ते एक इम्पॉर्टंट पार्ट जो होता आपल्यासाठी सांगणं मस्त होतं. आता रिमेनिंग त्याच्याच प्रॉपर्टीज आपण कंटिन्यू करतोय. सो व्हाट इज द सेकंड इम्पॉर्टंट प्रॉपर्टी? heating, effect of heating, effect of temperature, effect of temperature. ओके, जर आपण त्या पर्टिक्युलर ऑर्थोबोरिक ऍसिडला किंवा बोरिक ऍसिडला हीट करत गेलो तर त्यानुसार काय प्रोडक्ट्स मिळतात त्याबद्दल आपण बोलतो. सो बघूया. H3BO3, it is heated, it form HbO2. Again it is heated, it form B2O3. B2O3. ऑलमोस्ट हे जे हीटिंग आहे आपण 370 केल्विन ला करतोय. किती? 370 केल्विन. तर हा झाला तुमचा बोरिक ऍसिड. बोरिक ऍसिड हा आहे मेटाबोरिक ऍसिड. मेटाबोरिक ऍसिड याला म्हटलं जातं बोरिक ऑक्साइड. बोरिक ऑक्साइड अशी तीन नाव आहेत. म्हणजे सरळ सरळ त्यांचं म्हणणं आलं, जसं तुम्ही हिटिंग करता. सो बोरिक ऍसिडला हिट केलं, वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडलं, इट फॉर्म HbO2. अगेन इट इज हिटेड, साधारणतः ट्वाइस ऑफ मॉलिक्यूल पार्टिसिपेट होतील, परत वॉटर मॉलिक्यूल निघेल. सो इट फॉर्म B2O3, बोरिक ऑक्साइड. कोणाला म्हणतात ते? बोरिक ऑक्साइड. तर हे मेटाबोरिक ऍसिड, बोरिक ऍसिड टू मेटाबोरिक ऍसिड, मेटाबोरिक टू बोरिक ऑक्साइड, अशा प्रकारे ते चेंजेस घडतात. थर्ड आपण बघूया केमिकल प्रॉपर्टीज विथ NaOH. बोरिक ऍसिड विथ NaOH. NaOH सोबत ट्रीट केलं बोरिक ऍसिडला तर मग करस्पॉन्डिंग प्रॉडक्ट कोणता आहे? आता साधारणतः एक सॉल्ट बनत H3BO3, this is boric acid, this is the NaOH, sodium hydroxide. It form sodium metaborate. It form sodium metaborate, that is NaBO2 plus twice of H2O. Sodium metaborate. कोणता कंपाउंड बनतो? सोडियम मेटाबोरेट when it is treated with acid. Now reaction with dilute H2SO4 sulfuric acid and ethanol C2H5OH ethyl alcohol. आता आपण बोरॅक्सची पण रिएक्शन केली होती, ट्राइथाइल, बरोबर ना? बोरेट त्या ठिकाणी तयार झाला होता. एक्झॅक्ट तोच प्रोडक्ट परत मिळतोय. ग्रीन एज विथ फ्लेम बर्न होतो, तुम्हाला माहिती आहे. सो इट गिव्स ट्राइथाइल बोरेट which burn with green edge
flame. Okay, green edge of flame. बघ कशा प्रकारे. So H3BO3 trisulfide-5OH. ओके बेटा, concentrate है sorry, H2SO4 is used, that is BO3H5 by 3 BH5 by 3 trisulf-H2O, and this is what triethyl borate. Triethyl borate, BO3H5 by triethyl borate, and this is burned with green edge of flame. आता एक छोटासा पार्ट त्यांनी सांगितलाय की हाउ स्ट्रक्चर ऑफ बोरिक ऍसिड फॉर्म. It has a layer-like structure. Structure of H3BO3. Okay, structure बघायचं त्याचे. So it is layer-like structure. Layer-like structure. It consists of intermolecular hydrogen bonding. इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग कशामुळे तर OH ग्रुप आहे त्या ठिकाणी. It consists of planar BO3-3 units. Planar BO3-3 units, and they are joined by hydrogen bonding. म्हणजे काय म्हणायचं त्यांना, इथं एक वाक्य इम्पॉर्टंट. हे प्लेनर आहे, कोण BO3-3 युनिट ते फिक्स आहे, ते प्लेन मध्ये ते का, पण हायड्रोजन जे त्याला अटॅच आहे H3BO3 मध्ये आहेत ना हायड्रोजन, ते बाकी प्लेन मध्ये नाहीये. म्हणजे असं आता हा B आहे बोरॉन, तर हा O, ओके, हे झाले प्लेनर. आणि हायड्रोजन जे बाकी आहेत त्यांच्यामध्ये जे काही हायड्रोजन आहेत अटॅच, हा इकडे, हा इकडे, हा इकडे, तर ते बाकी प्लेन मध्ये नाहीये. तर हा ग्रुप, हा पार्ट प्लेनर, पण हायड्रोजन कसे नॉन प्लेनर. ते महत्वाचं आहे समजून. बाकी काय यांच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग असणारच, लेयर लाईक स्ट्रक्चर त्या ठिकाणी मी दाखवतो म्हणून. ठीक है.
DOO H काढतो आता सगळ्यांना. अशा प्रकारे. आता हायड्रोजन बॉन्डिंग. आता सगळ्यांना माहिती प्रत्येकामध्ये ऑक्सिजन काय राहणार आहे पार्शियल निगेटिव्ह, हायड्रोजन काय राहणार आहे पार्शियल पॉझिटिव्ह. दिस इज निगेटिव्ह, दिस इज पॉझिटिव्ह, दिस इज निगेटिव्ह, दिस इज पॉझिटिव्ह, असं प्रत्येकामध्ये राहणार. साहजिक आहे निगेटिव्ह पॉझिटिव्ह मध्ये काय असणार आहे इंटरॅक्शन असणार आहे. OH ग्रुप कन्सिस्ट ऑफ हायड्रोजन बॉन्डिंग आणि मग यांच्यामध्ये बॉन्डिंग व्हायला लागतं. So they can form what hydrogen bonding. अशा प्रकारे लक्षात असू द्या की BO3 मायनस हा प्लेनर आहे, तो बाकी प्लेनर आहे. ते हायड्रोजन रॅन्डमली अरेंज, कोणी इकडे कोणी इकडे कोणी वरती कोणी खाली. तर अशा कंडिशन मध्ये आपण ते बाकी स्ट्रक्चर नॉन प्लेनर म्हणतो. पण मेन जो ऍक्सिस आहे बोरॉनचे ऑक्सिजन सोबत जे बॉन्डिंग आहे दिस इज द प्लेनर पार्ट. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ अँड दे शो इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. हे दिसतंय त्याच्यानुसार आपण म्हणतो. इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. क्लियर बेटा. तर हे झालं स्ट्रक्चर ऑफ बोरिक ऍसिड. आता इफेक्ट ऑफ टेम्परेचर बघितलं आपण की त्यामध्ये बोरिक ऍसिड टर्न्स टू बेटा बोरिक ऍसिड, मेटा बोरिक ऍसिड टर्न्स टू ऑक्साइड. सगळ्यांमध्ये वॉटर मॉलिक्यूल निघतो एवढं लक्षात असू द्या. दॅट इज -H2O. नंतर मी बघितलं की बोरिक ऍसिड रिएक्ट केला Na सोबत इट फॉर्म सोडियम मेटाबोरेट. बोरिक ऍसिड जर आपण ऍज युजुअल तुम्ही जर कॉन्सन्ट्रेट H2SO4 आणि इथेनॉल सोबत ट्रीटमेंट केलं इट गिव्स ट्राय इथाइल बोरेट अँड दिस इज ग्रीन एज फ्लेम बर्न होतो. हे झालं स्ट्रक्चर ऑफ बोरेट. त्याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग आहे PO3 मायनस. हे प्लेनर मध्ये अरेंज आहे. लेयर लाईक स्ट्रक्चर ते आहे. ही पहिली लेयर ही दुसरी लेयर अशा प्रकारे ते अरेंज होतं. आता लास्ट नॉट द लिस्ट यांचे सगळ्यांचे बोरिक ऍसिडचे युजेस की कशा प्रकारे बोरिक ऍसिड आपण आपल्या डेली लाईफ मध्ये वापरतो. धीरे धीरे पढ़ना, अच्छे से पढ़ना, मेहनत से पढ़ना, पढ़ते रहना. अभ्यास करावाच लागेल, करावाच राहावा लागतो, करतच राहावा लागतो, काय हरकत नाही. असं वेळ देऊन लेक्चर्स थोडेसे पूर्ण न ऐकता हाफ हाफ पोर्शन ऐकायचा, पण रेग्युलर ऐकायचं जेणेकरून हळूहळू हळूहळू तुम्हाला त्या गोष्टी नीट आठवतील. समजतंय ना. आणि जसं मी पहिल्यापासून अजूनही प्रत्येक लेक्चरच्या टॉपिकच्या वेळेस आठवण करून देतो की खूप खूप मोठे मोठे छोटे ते पार्ट्स मोठे समजायला अवघड नाहीये, लक्षात ठेवायला खूप वेळ लागतो. पण रीडिंगच हे एकदम सोल्युशन आहे त्याच्यामध्ये. तुम्ही जितकं रीड केलं एकदा दोनदा तीनदा तर ऑटोमॅटिक तुमचं कॉन्फिडन्सही वाढतं, त्या गोष्टी तुमच्या लर्न पण होतात त्या लर्न. म्हणजे खूप असं वेगळी मेहनत करायची गरज नाही. फक्त अप टू डेट रीड करत राहा, रोज रीड करा, रोज 1 घंटा इनऑर्गॅनिकला द्या, जोपर्यंत तुम्हाला स्वतःला कॉन्फिडन्स येत नाही की मला सगळे MCQ नीट सोडवतात. कारण इथे काही लॉजिक चालत नाही, इथे काही कन्सेप्ट जास्त बिल्डअप होत नाही, जिथं होतात त्या खूप रेअर होतात. मग अशा केसमध्ये नाही आठवलं तर यू आर टोटली झिरो.
म्हणजे किती हुशार विद्यार्थी असला आणि त्याला ती गोष्ट आठवलीच नाही तर तो काहीच नाही करू शकत. करू शकतो का तो? काही नाही. म्हणून मी ज्या पार्टला म्हणेल की जी गोष्ट रिडिंगवर आहे आणि पाठ पण नाही करू शकत का, कारण काही छोटंसं थोडीच आहे की पाठ करून लक्षात राहील. त्यामुळं रिडिंग आणि प्रॅक्टिस हीच गोष्ट तुम्हाला खूप जास्त हेल्प करेल. नवीन नवीन कंपाऊंडचे नावं असतात, नवीन नवीन फॉर्म्युले असतात, नवीन नवीन छोट्या छोट्या गोष्टी असतात की ज्यांचा विसर पडणं साहजिक आहे, पण प्रॅक्टिस करत राहिले तर त्या गोष्टी सहज सहज आठवतात आणि तुम्ही करणारच मला माहिती आहे. तर मी युजेस बद्दल बोलणार होतो. युजेस ऑफ बोरिक ऍसिड. युजेस ऑफ बोरिक ऍसिड. बोरिक ऍसिड कोणकोणत्या युजेससाठी वापरला जातो? पहिला, इट इज यूज ॲज ए फूड प्रिझर्वेटिव्ह. ॲज अ फूड प्रिझर्वेटिव्ह. हा फूड प्रिझर्वेटिव्ह म्हणून काम करतो. इट इज ॲक्ट्स ॲज ए फूड प्रिझर्वेटिव्ह. इट इज अ माइल्ड अँटीसेप्टिक. acts as a mild antiseptic. It is acts as a mild antiseptic for eye wash under the name of boric lotion. For eye wash under name of boric lotion. आहे अँटीसेप्टिक पण स्ट्रॉंग अँटीसेप्टिक नाहीये. माइल्ड अँटीसेप्टिक म्हणून तो काम करतो. आणि माइल्ड अँटीसेप्टिक असल्यामुळं साहजिक आहे त्याला खूप आपण जसं अँटीसेप्टिक क्रीम कशा असतात मोस्टली स्किनला वापरतो आपण. खूप नाजूक ठिकाणी आपण त्याचा वापर करू शकतो. फॉर द प्रिपरेशन ऑफ glazes and enamels. ते शोभेच्या वस्तू असतात बघा इन पोर्ट्री. ओके, ते वेगळ्या टाईपचे पॉट्स असतात बघा, त्याच्यामध्ये ग्लेजेस एनॅमल्स शाईन करणारं मटेरियल असतं, ते चमकतं खूप. एक्झॅक्ट आपण त्याला काचही म्हणत नाही आणि एक्झॅक्ट त्याला आपण असं सँड पार्टिकलही म्हणत नाही किंवा मातीपासून बनलेलंही म्हणत नाही. थोडंसं मिक्सर असतं त्याच्यामध्ये आपण बोरिक ऍसिड पावडर मिक्स करतो. शायनिंग लुक येतो. कसं लुक येतो? शाईन लुक येतो. तर त्या टाईपचे ग्लेजेस एनॅमल्स पोट्री मध्ये इन पोट्री मध्ये आपण वापरतो. अशा प्रकारे लक्षात ठेवा युजेस ऑफ बोरिक ऍसिड. तर हे काही महत्त्वाचेच युजेस आहेत. 3च युजेस सांगितले. इट इज यूज्ड ॲज ए फूड प्रिझर्वेटिव्ह. It is a mild antiseptic. It is the preparation of glazes and enamels. Okay, so this is the one of the important part of application of boric acid. तर आता बोरिक ऍसिड काय हे तर कळालं तुम्हाला. बोरिक ऍसिडचे जे काही इम्पॉर्टंट पार्ट्स होते तेही तुमच्या लक्षात आले असतील, बरोबर ना? आले का लक्षात? हो का नाही? हो. तर आता लास्ट इम्पॉर्टंट कंपाऊंड आहे बोरॉन फॅमिलीचा, त्याचं नाव आहे डायबोरेट. सगळ्यात जास्त प्रश्न विचारणारा हाच पार्ट आहे, डायबोरेट. इम्पॉर्टंट कंपाऊंड, थर्ड इम्पॉर्टंट कंपाऊंड ऑफ दिस पर्टिक्युलर फॅमिली, डायबोरेन. त्याच्या स्ट्रक्चरवर खूप प्रश्न बनतात. डायबोरेन. ओके, सो फॉर्म्युला आहे B2S6. अल्केन ऐकला शब्द? C2S6 इथेन. तसंच हा अल्केन ऑफ हायड्रोबोरॉन म्हणा. अल्केन ऑफ बोरॉन, डायबोरेन म्हणून नाव आलेलं आहे. दिस इज सिमिलर टू अल्केन ऑफ बोरॉन. ऍक्च्युअली दिस इज द हायड्राइड फॉर्म. हायड्राइड फॉर्म आहे बोरॉनचा. बोरॉन आणि हायड्रोजनच आहे ना, म्हणून त्याला म्हटलं जातं हायड्राइड फॉर्म ऑफ बोरॉन. हायड्राइड ऑफ बोरॉन कोण? डायबोरेन. सो प्रिपरेशन्स बघू आपण सगळ्यात पहिले की हा बोरॉन हायड्राइड कशा प्रकारे प्रिपेअर केला जातो.
So the first part is preparation method. लक्षात असू द्या की आहेतच सगळे तिन्ही कंपाऊंड तसे इम्पॉर्टंटच आहे, पण डायबोरेनच्या स्ट्रक्चरवर प्रश्न खूप बनतात, त्यामुळे त्याचं स्ट्रक्चर तर आपण घेणारच डिटेलमध्ये, पण लक्षात असू द्या की बोरेन पार्टला थोडंसं जास्त महत्त्व द्या. It is prepared from boron trifluoride BF3 and lithium aluminum hydride strong reducing agent. या दोघांपासून आपण बनवतो lithium aluminum hydride. So 4BF3 plus thisopt LiAlH4 lithium aluminum hydride, it gives thisopt B2S6 plus thisopt LiF plus thisopt AlF3. This is the diborane. BF3 is a boron trifluoride. Boron trifluoride, it is reduces by strong reducing agent. रिडक्शनच करावं लागेल, नायट्रोजन पाहिजे बोरॉन सोबत जॉईंट. तर स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट कोण आहे? लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड. याने याला रिड्यूस केलं तर जो हायड्रोजन दिले आणि एफला रिमूव्ह केलं, त्यानुसार तो प्रॉडक्ट ऑप्टेन झाला. सेकंड आहे, it is obtained from oxidation of sodium boron hydride with iodine. Oxidation of sodium boron hydride with iodine. कोणासोबत? आयोडीन सोबत. NaBH4, LiAlH4, lithium aluminum hydride, sodium boron hydride, हे दोघंही स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट. ही रिएक्शन इथरची म्हणजे आपली लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइडची रिएक्शन इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथरच घडते. तर बघूया कशा प्रकारे. तर thisopt NaBH4 plus I2 gives P2S6 thisopt NaI plus H2. अशा प्रकारे काय ऑब्टेन होतो? डायबोरेन ऑब्टेन होतो by the oxidation of NaBH4 with iodine. Third, by reaction of sodium fluoride, sodium hydride with बोरॉन ट्रायफ्लोराइड BF3, हा सुद्धा रिड्युसिंग एजंट म्हणूनच पकडा. thisopt BF3 plus 6NaH, it form B2S6 plus 6NaF, B2S6. म्हणजे सरळ सरळ हा एक रिड्युसिंग एजंट म्हणूनच काम करतो आणि याने स्वतःचे हायड्रोजन कोणाला दिले? बोरॉन ट्रायफ्लोराइडच्या बोरॉनला दिले आणि इट फॉर्म B2S6 विथ द फॉर्मेशन ऑफ सोडियम फ्लोराइड. हे जवळपास 650 केल्विन टेम्परेचरला प्रोसेड होतो. 450 केल्विन टेम्परेचरला ही पर्टिक्युलर रिएक्शन प्रोसीड होते. अशा प्रकारे 3 प्रिपरेशन मेथड त्यांनी दिल्या. त्यातली ही जी आहे हिला म्हटलं जातं लॅब मेथड आणि ही आहे इंडस्ट्रियल मेथड. म्हणजे दोघांमध्ये जर विचार केला तर आपण बोरॉन ट्रायफ्लोराइड पासून प्रिफर करतो कोणाला बनवायचं? डायबोरेनला, बोरॉन ट्रायफ्लोराइड पासून. सो वी प्रिफर टू ऑब्टेन डायबोरेन फ्रॉम बोरॉन ट्रायफ्लोराइड NaH पासून. याला ट्रीटमेंट केली की त्यानुसार आपल्याला डायबोरेन ऑब्टेन होतं. So this is about what preparation. तो तीनच प्रिपरेशन आहे, तिन्ही प्रिपरेशन तुमच्या समोरच. एक आहे इट इज प्रिपेअर्ड फ्रॉम BF3 अँड लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड. एक लक्षात आलं असेल ओव्हरऑल तर आपण प्रत्येक वेळेस
स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंटच वापरले की जे आपल्या दिलेल्या स्पेसिसचं रिडक्शन करतील आणि त्याला पर्टिक्युलर हायड्रोजन नंबर सप्लाय करतील आणि त्यानुसार प्रोडक्ट बनेल. मग त्यानुसारच बघितलं आपण त्या तिघांमध्ये सुद्धा आपण स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट वापरले. त्यानंतर इम्पॉर्टंट पार्ट जो येतोय की काय म्हणू आपण त्याला, दिस इज रिलेटेड विथ प्रॉपर्टीज. Properties of diborane. Properties of diborane. हे कशा प्रकारच्या प्रॉपर्टीज डायबोरेन मध्ये आहे. पहिलं, it is colorless, highly toxic gas. It is colorless, highly toxic gas. Okay. Its boiling point is 180 Kelvin. 180 Kelvin. It burns with oxygen. When it exposed to oxygen O2, it produces tremendous amount of energy. Because what is it? Exothermic process. जसे आपण डायबोरेन गॅसला ऑक्सिजन सोबत एक्सप्रेस करू, ऑक्सिजन सोबत एक कंबशन सुरू होईल आणि ट्रिमेंडस अमाउंट ऑफ एनर्जी तयार होईल. B2S6 plus thrice of O2 gives B2O3 plus thrice of H2O. बघा एंथैल्पी चेंज किती आहे, -1976 किलोजूल पर मोल. एवढी ट्रिमेंडस अमाउंट ऑफ एनर्जी त्या ठिकाणी तयार होते. साहजिक आहे की मी जर बोरेनला हीट करतोय, हीट केल्यानंतर साहजिक इट फॉर्म बोरॉन ऑक्साइड इन प्रेझेन्स ऑफ एअर. पण वैशिष्ट्य काय की जसं हायड्रोकार्बन त्यांनी जर ऑक्सिजन सोबत ट्रीटमेंट केली, इट ऑल्सो फॉर्म ऑक्साइड्स, कार्बन डायऑक्साइड, वॉटर. तशाच प्रकारे यांनी बनवलं बोरॉन ऑक्साइड प्लस वॉटर, बोरिक ऑक्साइड म्हणू आपण त्याला. तर हे बनल्यानंतर त्यासोबत ट्रिमेंडस अमाउंट ऑफ एनर्जी सुद्धा बनते, सिमिलर टू व्हॉट बेटा, कार्बन, इज ए हायड्रोकार्बन. Then it is readily hydrolyzed by water to form boric acid. ठीक है, चांगली गोष्ट. It is readily fast hydrolyzed by water to give boric acid. Boric acid. त्यांचं म्हणणं आलं की जसं बर्न होतो डायबोरेन तशा प्रकारे हायड्रोलाइज पण खूप सहज होतो. B2S6 plus HOH, it form twice of BOH by 3, 6 of H2. This is ऑर्थोबोरिक ऍसिड किंवा नुसतं बोरिक ऍसिड लक्षात ठेवलं तरी चालेल. तर ही एक हायड्रोलिसिस रिएक्शन आहे विथ द लिबरेशन ऑफ हायड्रोजन गॅस. with Levy's base. Now reaction with Levy's base. लेविस बेस सोबत जर रिएक्शन केली तर काय घडतं. तर त्यांचं म्हणणं असं आलं की सगळ्यात पहिले काय होतं की डायबोरेन अंडरगो क्लीवेज. क्लीवेज म्हणजे ब्रेक होतात. डायबोरेन म्हणजे काय, BS3 सिंगल बॉन्ड BS. ते क्लीवेज मध्ये पार्टिसिपेट होतं. इट गिव्स ट्वाइस ऑफ BS3, बोरेन बनतो. डायबोरेन कशामध्ये कन्वर्ट होतो, बोरेन मध्ये.
मग एवढंच नाही तर तो बोरेन बनल्यानंतर विच देन रिॲक्ट टू अडॅप्ट, तो मग नंतर करस्पॉन्डिंग लेविस बेस सोबत ट्रीट होतो, जो कोणी असेल तो तुम्ही जो वापरलाय तो, अँड फॉर्म ऍडिशन प्रोडक्ट. अशा केस मध्ये सोल्युशन शुड बी बेसिक, सोल्युशन शुड बी बेसिक. काय असतं मस्ट आहे? सोल्युशन बेसिक असतं मस्ट आहे. मग सोल्युशन शुड बी बेसिक, तर ते बघा कशा प्रकारे. तर Na2B4O7 that is hydrolyzed with 7H2O gives twice of NaOH plus 4H3BO3. 4H3BO3. This is the orthoboric acid. Okay, orthoboric acid. मग अशा प्रकारे बोरॅक्स इज अ सॉल्ट ऑफ, कशाचा सॉल्ट येतो? इट इज अ सॉल्ट ऑफ NaOH अँड ऑर्थोबोरिक ऍसिड किंवा बोरिक ऍसिड. पण बेसिक सोल्युशन का राहणार? कारण सॉल्ट बेस स्ट्रॉंग बेस, पण तुमचा ऍसिड कसा आहे? पीके. म्हणून बघा NaOH कसं आहे? स्ट्रॉंग बेस आहे, त्याच्यामुळे सोल्युशन कसं राहणार आहे? बेसिक राहणार. नंतर एक इम्पॉर्टंट टेस्ट त्या ठिकाणी आपण असं म्हणेल की बोरॅक्स बीट टेस्ट तिला म्हटलं जातं. बोरॅक्स बीड टेस्ट. कोणती टेस्ट आहे? बोरॅक्स बीड टेस्ट. इट इज यूज फॉर क्वालिटेटिव्ह एनालिसिस. क्वालिटेटिव्ह एनालिसिस. प्रॅक्टिकल मध्ये वेगवेगळे पार्ट्स आहेत केमिस्ट्री, त्यातला हा एक पार्ट आहे क्वालिटेटिव्ह एनालिसिस. जर तुम्ही कॉलेजला जात असाल किंवा प्रॅक्टिकल्स परफॉर्म केले असतील तर ही टेस्ट असतेच तिथं, बोरॅक्स बीट टेस्ट, किंवा ऍटलीस्ट थेरॉटिकली तरी दिलेली असते. तर बघू कशा प्रकारे त्या ठिकाणी बोरॅक्सचं त्या ठिकाणी हे केलेलं आहे. आता तुम्हाला माहिती आहे बोरॅक्स आहे काय? ऍक्च्युअली बोरॅक्स इज अ सोडियम टेट्राबोरेट डेकाहायड्रेट, Na2B4O7.10H2O. बरोबर. आता त्याला मी हीट केलं तर काय होतं? त्याचे वॉटर मॉलिक्यूल ते इव्हॅपोरेट होऊन जातात, ते निघून जातात. मग आता फक्त काय? सोडियम टेट्राबोरेट. मग बघा when it is heated, त्याला हीट केलं मी ऑलमोस्ट, -10H2O निघून गेले. मग काय राहील? फक्त Na2B4O7. ठीक आहे. आणखीन याला हीट केलं, त्याला आणखीन हीट केलं. आणखीन हीट केल्यानंतर इट अगेन फॉर्म, that is NaBO2 plus B2O3. And what is this? This is borax bead. This is borax bead. Na2BO2 and B2O3 boron oxide. तर हा जो सोडियम BO2 बनतोय, दिस इज द बोरॅक्स बीट. याला म्हटलं जातं बोरॅक्स बीट. या बोरॅक्स बीटची मदत घेऊन आपण वेगवेगळ्या मेटलला आयडेंटिफाय करण्यासाठी मदत करतो. तर एक छोटीशी टेस्ट त्यांनी दिली आहे, ती आपण पहिले समजून घेऊ, मग बाकी मी तुम्हाला देईल घेऊन. की यामध्ये बोरॅक्स बीटला मी हीट केलं, इकडे दाखवतो टेस्ट. ओके, तो जो बोरॅक्स बीट आहे त्याला हीट केलं. हीट केलं कोणासोबत? तर कोबाल्ट ऑक्साइड सोबत हीट केलं. जर तुम्हाला कळतं मला कळतं की कोबाल्ट ऑक्साइड माझ्यासाठी कोण आहे? कोबाल्ट हा रॅडिकल आहे. कोबाल्ट हा कोण आहे? रॅडिकल आहे. क्वालिटेटिव्ह एनालिसिस मध्ये एलिमेंटल आयनचं कॅटायन आयनचं डिस्कस काय असतं? आयडेंटिफिकेशन असतं. आता होतं काय की जसं हीट करतो मी ऑन प्लॅटिनम वायर, कशाच्या मदतीने? प्लॅटिनम वायर, तर मला ब्ल्यू कलर बीट्स मिळतात. COBO2/2 कोणत्या कलरचे? ब्ल्यू बीट्स मिळतात. मग हा कलर कोणासोबत मिळतो? बोरॅक्स बीटचा. तर कोणासोबत? कोबाल्ट सोबत मिळतो.
मग जर त्या पर्टिक्युलर सॅम्पल मध्ये जो कोणताही सॅम्पल मी तुम्हाला दिलाय त्या सॅम्पल मध्ये जर त्या ठिकाणी फॉर एक्झाम्पल आपण लक्षात घेतलं तर त्या ठिकाणी कोण असेल, कोबाल्ट असेल, तर कोबाल्ट मुळे त्या ठिकाणी हीट केल्यानंतर ब्ल्यू बिट्स मिळाले तर इंडिकेट व्हॉट इज द मेटल प्रेझेंट इन दिस रॅडिकल, मेटल कोबाल्ट मेटल आयन. कोणत्या टाइपचा म्हणतो, कोबाल्ट मेटल आयन. तर अशा प्रकारे बीट टेस्ट त्या ठिकाणी ऑप्टेन, अशा प्रकारे काय ऑप्टेन होते, बीट टेस्ट, बोरॅक्स बीट टेस्ट. आता हेच नाही तर अजूनही काही मेटल पर्टिक्युलर कलर दाखवतो. आता एमसीक्यू मध्ये काय होतं की एमसीक्यू मध्ये आपल्याला बोरॅक्स बीट टेस्ट विचारला जाते की विच ऑफ द फॉलोइंग कलर ऑप्टेन विथ दिस मेटल, किंवा पर्टिक्युलर फॉर एक्झाम्पल ते कलर सांगतील कोणत्या मेटल आयन सोबत बोरॅक्स बीट टेस्ट ब्ल्यू कलर देते, तर मग कोबाल्ट सोबत. ह्या गोष्टी तुम्हाला केव्हा माहिती असतील तर तुम्हाला तो गोष्टी समजल्या असतील. तर सध्या हे आपण समजून घेऊ परत आणि मग याच्यात ते काही एक्झाम्पल वाढवू. मग प्रॉपर्टी स्टार्ट केल्या होत्या. तर प्रॉपर्टीज मध्ये मी असं म्हटलं तुम्हाला की बोरॅक्स ऍक्च्युअली आहे काय, तर बोरॅक्स हा एक सॉल्ट आहे की ज्याला हायड्रोलाइज केल्यानंतर स्ट्रॉंग बेस NaOH मिळतो आणि बोरिक ऍसिड जो की वीक ऍसिड. म्हणून आपण याला बेसिक सोल्युशन बनवतो, pH greater 7 वगैरे वगैरे गोष्टी आपण समजू शकतो. बोरॅक्स बीट टेस्ट ही एक इम्पॉर्टंट टेस्ट आहे, म्हणजे तुम्ही लक्षात ठेवा, स्टार करून ठेवा. जर एमसीक्यू मध्ये मला विचारायचं असेल तर ही टेस्ट विचारली जाते. इट इज अ यूज फॉर क्वालिटेटिव्ह अनालिसिस. मग कशा प्रकारे आपण बोरॅक्स बीट बनवतो, तर आपण जो सोडियम टेट्राबोरेट डेकाहायड्रेट जो आहे त्याला हीट करतो, वॉटर रिमूव्ह करतो, मग नंतर त्याला परत हीट केलं जातं, त्यामुळे बोरॅक्स बीट बनतो. मग त्या बोरॅक्स बीटला कोणत्याही मेटल ऑक्साइड सोबत ट्रीटमेंट केली तर वी शो पर्टिक्युलर कलर विथ दॅट बोरेट. हा बोरेट झाला, कोबाल्ट बोरेट. मग अशा प्रकारे बाकी सुद्धा दाखवतात. राहिलं प्रिपरेशनच्या बाबतीत तर नॅचरली सुद्धा ते ऑप्टेन होतात, पण प्रिपेअर करायचं असेल तर कोलॅमॅनाइट मिनरल पासून आपण बनवतो. कोलॅमॅनाइट मिनरल CA2B6O11. तर दिस इज अबाउट सम इम्पॉर्टंट कंपाऊंड्स त्याचे रिलेटेड बोरॅक्स इम्पॉर्टंट कंपाऊंड आपण डिस्कस करणं सुरू आहे. संपला नाही तो, पण अजून आपल्याला बोरॅक्स बीट टेस्टचे कोणकोणते मेटल कसा कलर देतात त्याबद्दल सांगायचं. तर हे करू ना. ओके, जागा नाहीये म्हणून मला कंटिन्यू करता येत नाहीये. ओके, पॉज करून लिहून घेसाल काय, बरोबर ना. ओके, कोरोनाने सुट्ट्या दिल्यात भरपूर आपल्याला, हो ना. अभ्यास काही सुटला नाही, उलट जास्त स्ट्रेस आहे. खूप वेळ गप्पा मारा, किती मारणार आपण कोणाशी. ओके, आई वडिलांशी काय आणि किती काळ गप्पा मारणार समज. कधी भेटतो, कधी फ्रेंड्स एकत्र येतात, कधी मस्ती करतो क्लासमध्ये, अशी सिच्युएशन आहे आपली. होईल दिवाळी नंतर, होप्स घ्यायला काय हरकत आहे आता, बघू. चल समोर कंटिन्यू करतो. जसं बोरॅक्स बीट टेस्ट बद्दल आपलं बोलणं झालं होतं की मग बाकीच्या सोबत कशा प्रकारे, तिथे मी इन जनरल दाखवतो. बोरॅक्स बीट, ओके, बोरॅक्स बीट त्याला आपण ट्रीट करतोय कोणासोबत, so when it is treated with MnO, नंतर निकेल ऑक्साइड, नंतर CuO, नंतर COO, त्यातला आपण COO ची घेतली. हे सगळे मेटल बोरेट्स बनवतात बेटा, BO2/2 मेटल बोरेट. आणि या मेटल बोरेटला कलर असतो, लक्षात असू द्या, इट फॉर्म कलर. चला मग MnO सोबत कलर बनवूया. पिंक कलर, कोणता कलर मिळतो, पिंक. निकेल सोबत ब्राऊन कलर, ब्ल्यू कलर. आणि कोबाल्ट सोबत सुद्धा ब्ल्यू कलर. हा स्काय ब्ल्यू असतो, हा डार्क ब्ल्यू असतो. ठीक आहे, पण लक्षात ठेवा अशा प्रकारे कलर्स ऑप्टेन होतात. दिस इज द बोरॅक्स बीट टेस्ट. ही कोणती टेस्ट आहे, बोरॅक्स बीट टेस्ट. ओके, नेक्स्ट एक इम्पॉर्टंट कंपाऊंड त्या ठिकाणी ऑप्टेन होतो बोरॅक्स पासून, तो एक घेऊन टाकू. When
when sodium tetraborate decahydrate, त्याला जर आपण हीट केलं with ethyl alcohol and concentrate H2SO4, it gives volatile vapors of triethyl borate which burns with green edge of flame. Green edge of flame. Actually या पर्टिक्युलर सेकंड केमिकल प्रॉपर्टीजला किंवा थर्ड केमिकल प्रॉपर्टीजला ऍक्च्युली मी असं म्हणू शकतो, दिस इज द टेस्ट फॉर बोरेट रॅडिकल. टेस्ट फॉर बोरेट रॅडिकल. बोरेट रॅडिकलला डिटेक्ट करण्यासाठी ही एक बेस्ट टेस्ट आहे. कोणत्या अनालिसिस मध्ये? क्वालिटेटिव्ह अनालिसिस. क्वालिटेटिव्ह अनालिसिस. मग काय करतो आपण? एखाद्या कंपाऊंड मध्ये बोरेट रॅडिकल एक्झिस्ट आहे, हे कसं ओळखायचं? बोरेट म्हणजे बेटा हा BO2 मायनस, त्याला बोरेट म्हणू आपण, BO2 मायनस. मग काय करतो आपण? तर सोडियम बोरेट Na2D4O7, सोडियम बोरेट टेट्राबोरेट हीट करतो. कोणासोबत? That is heated with H2SO4. ओके, पहिल्यांदा H2SO4 सोबत ट्रीटमेंट होते त्याची. सो इट कॅन फॉर्म सोडियम सल्फेट प्लस 4H3BO3 बोरिक ऍसिड. हाय, दिस आपण केलं ना, दिस इज व्हॉट बोरिक ऍसिड. आपण बघितलं होतं ऍसिड सोबत ट्रीटमेंट देते फॉर्म बोरिक ऍसिड. मग हा जो बोरिक ऍसिड बनतो, जो बनलाय तिकडे H3BO3, हा मग आपल्या C2H5OH इथेनॉल सोबत रिएक्ट होतो and it form DOC2H5 by 3 thrice of H2O. DOC2H5 by 3 triethyl borate. Triethyl borate. Triethyl borate. आणि या ट्रायथाइल बोरेट ग्रीन एज फ्लेम burn with green edge flame. Burn with green edge flame. ही बाकी बर्न होते ग्रीन एज फ्लेम. अशी फ्लेम असते ना, ओके, अशी फ्लेम असते. तर त्यांचं म्हणणं आलं ही जी एज आहे, हा पार्ट, हा ग्रीन कलरचा ग्रीन एज, हा एस आपल्याला दिसतं ते आपला नसतं का मोराचा पंख असतो बघा, त्या टाइप मध्ये. तर ग्रीन एज फ्लेम मध्ये ते जर बर्न व्हायला लागला ट्रायथाइल बोरेट बनल्यानंतर, तर मग समजून घ्यायचं की दिस इज द टेस्ट फॉर बोरेट रॅडिकल. म्हणजे आपण दोनच रिएजंट वापरले, एक डायल्यूट H2SO4 आणि एक इथेनॉल, पण ते रिएक्शन दोन स्टेप मध्ये करतात. तर पहिले H2SO4 काय करतो, स्वतःचं काम ऑब्टेन सोडियम टेट्राबोरेट सोबत रिएक्ट होतो आणि त्यानुसार काय बनवतो, बोरिक ऍसिड. बोरिक ऍसिड सोबत आपण इथेनॉलला ट्रीट करतो, सो इट गेट कन्वर्टेड इनटू ट्रायथाइल बोरेट. आणि ट्रायथाइल बोरेट जी असते ती फ्लेम असतो, पर्टिक्युलर कंपाऊंडची फ्लेम जी बनते त्याच्यामध्ये ब्लू कलर एजला ग्रीन कलर. असं जर असेल तर आपण समजून जातो की दिस इज द टेस्ट फॉर या पॉझिटिव्ह टेस्ट फॉर बोरेट आयन. कोणासाठी टेस्ट पॉझिटिव्ह मिळाली, तर बोरेट आयनसाठी ही टेस्ट काय मिळाली, पॉझिटिव्ह, असं आपण क्लिअरली म्हणतो. पण हे या गोष्टीला आपण इम्पॉर्टंट सांगतो. आता हे झालं त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज. त्यानंतर त्याचे युजेस बघू. बोरॅक्स, या युजेस ऑफ बोरॅक्स. मग कशा प्रकारे बोरॅक्सचा वापर केला जातो, तर यामध्ये पहिला यूज आहे मॅन्युफॅक्चर ऑफ ऑप्टिकल अँड हार्ड ग्लासेस. मॅन्युफॅक्चर ऑफ ऑप्टिकल लेन्सेस असतात, ऑप्टिकल आपण चष्म्यांमध्ये वापरतो, अँड हार्ड ग्लासेस.
तुम्ही कॉन्स्टिट्युएंट चेक केले ग्लासचे, त्याच्यामध्ये बोरॅक्स पावडर किंवा बोरॅक्स सबस्टन्स असतो. इन मेकिंग इनॅमल्स अँड पेंट्स, मेकिंग इनॅमल्स अँड पेंट. इनॅमल्स म्हणजे ते टूथपेस्ट वगैरे असतं, टूथपेस्ट नाही टूथब्रश वगैरे असतं ना, त्याच्यामध्ये वापरलं जातं. ॲज ए माइल्ड अँटीसेप्टिक, माइल्ड अँटीसेप्टिक in soap and food preservative. फूड प्रिझर्वेटिव्ह, फूडला प्रिझर्व करणारे जे काही कंपाऊंड्स असतात, सोप जे असतात, जे आपल्या बॉडीला क्लीन करण्याचं काम करतात, त्याच्यामध्ये इट इज यूज इन बोरॅक्स बीड टेस्ट. यूज इन बोरॅक्स बीड टेस्ट. त्याच्यासाठी तर फॉर क्वालिटेटिव्ह अनालिसिस, क्वालिटेटिव्ह अनालिसिस एक्सपेरिमेंटली आपण क्वालिटेटिव्ह अनालिसिस साठी वापरतो. सो दीज आर द फ्यू युजेस रिलेटेड विथ बोरॅक्स. कोणासोबत रिलेटेड केले आपण? बोरॅक्स सोबत. मग अशा प्रकारे पूर्ण बोरॅक्स त्या ठिकाणी समजलं असेल किंवा लक्षात आलं असेल की बोरॅक्स एक्झॅक्टली आहे काय. ओके, तर काय काय लक्षात आलं बोरॅक्सच्या बाबतीत? द फर्स्ट इम्पॉर्टंट कंपाऊंड फ्रॉम बोरॉन फॅमिली. बोरॉन फॅमिली मधला पहिला इम्पॉर्टंट कंपाऊंड आपण स्टडी केला बोरॅक्स. बोरॅक्स हा जो असतो दॅट इज ऑब्टेन फ्रॉम, आपण नॅचरली ऑब्टेन करू शकतो किंवा कॅल्साइट या मिनरल पासून सुद्धा ऑब्टेन करू शकतो. कॅल्साइटला आपण सोडियम कार्बोनेट सोबत हीट करतो, इमिजिएट आपल्याला सोडियम टेट्राबोरेट दॅट इज बोरॅक्स ऑब्टेन होतो. बोरॅक्स हा टेट्राहायड्रेट फॉर्म मध्ये असतो. आपण प्रिपरेशन संपल्यानंतर इमिजिएट त्यांच्या प्रॉपर्टीज कडे मूव्ह जातो. तर बोरॅक्स जो असतो जनरली इट इज अ सॉल्ट ऑफ, तो बघितला आपण, हा सॉल्ट आहे हायड्रोलाइज केल्यानंतर इट फॉर्म NaOH अँड ऑर्थोबोरिक ऍसिड H3BO3. आणि हा H3BO3 जो असतो बोरिक ऍसिड आणि NaOH हा स्ट्रॉंग बेस. अशा केस मध्ये काय होतं की सोल्युशन बेसिक मिळतं. त्यानंतर सेकंड सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट टेस्ट दॅट इज बोरॅक्स स्पीड टेस्ट. नॉर्मली तुम्ही जर बोरॅक्स टेट्राहायड्रेटला हीट केलं तर वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होतो, सोडियम टेट्राबोरेट राहतो, त्याला परत हीट केलं तर इट कन्वर्ट इनटू B2O3 बोरॅक्स ऑक्साइड अँड NaBO3. मग BO2 हा कंपाऊंड त्या ठिकाणी होतो दॅट इज द बोरॅक्स बीड म्हणतो आपण त्याला. मग हा बोरॅक्स जो सबस्टन्स प्रॉब्लेम झाला तो जर एखाद्या मेटल ऑक्साइड सोबत ट्रीट केला तर इट शो परफेक्ट कलर. काय दाखवतो? एक पर्टिक्युलर परफेक्ट कलर बाय फॉर्मिंग मेटल बोरेट. मेटल बोरेट बनवतो. मग ती बोरॅक्स बीड टेस्ट आपण असं म्हटलं तर त्याच्यामध्ये जसं MnO असेल तर पिंक कलर, निकेल ऑक्साइड असेल तर ब्राऊन कलर, कॅल्शियम ऑक्साइड असेल तर ब्ल्यू कलर आणि कोबाल्ट ऑक्साइड असेल तरी सुद्धा ब्ल्यू कलर. त्यानंतर सेकंड ती सुद्धा एक इम्पॉर्टंट टेस्ट आहे, दिस इज द टेस्ट फॉर बोरेट रॅडिकल. याला आपण इम्पॉर्टन्स देऊ. अगेन दिस इज द बोरॅक्स टेस्ट. त्यामध्ये आपण सोडियम टेट्राबोरेट ट्रीटेड विथ डायल्यूट H2SO4 अँड इथाइल अल्कोहोल. त्यामध्ये काय बनतो? ट्रायथाइल बोरेट. हा ट्रायथाइल बोरेट ज्यावेळेस बर्न व्हायला लागतो तर त्याच्या फ्लेमच्या एजला ग्रीन लेअर तयार होते आणि त्याचंच इंडिकेशन आहे की दिस इज द टेस्ट फॉर बोरेट. बोरेट म्हणजे हा कंपाऊंड आहे. ओके, मग बोरॅक्स किंवा बोरेट आयन त्याच्यामध्ये एक्झिस्ट होतात, बनतात, हे आपण कन्फर्म करतो. नंतर काही युजेस बघितले की आपला बोरॅक्स जो सबस्टन्स आहे तो कुठे कुठे वापरला जातो. ठीक आहे, तर झाला फर्स्ट इम्पॉर्टंट कंपाऊंड रिलेटेड विथ बोरॉन फॅमिली. समजलं ना? नक्की का? होच. ओके, तर आपण सेकंड इम्पॉर्टंट कंपाऊंड कडे मूव्ह. The second important compound of this particular boron family जर बघितलं आपण तर त्याच्यामध्ये
येतो ऑर्थोबोरिक ऍसिड. Orthoboric acid. Who is the second important compound? Orthoboric acid. H3BO3. Orthoboric acid. This is the second important compound. ऑर्थोबोरिक ऍसिड किंवा इन शॉर्ट आपण बोरिक ऍसिड जरी म्हटलं तरी काही फरक पडत नाही. It is a white crystalline solid. It is white crystalline solid. ठीक है. It is sparingly soluble in water. Sparingly म्हणजे थोड्या प्रमाणात soluble in normal water and highly soluble in boiled water. खूप जास्त soluble आहे कशामध्ये? boiled water. Preparation. बघितलं असेल आपण बऱ्याचशा प्रिपरेशन मध्ये बोरिक ऍसिड बघतो. That is obtained from borax. Okay, that is acid hydrolysis of borax. Okay, so Na2B4O7 H2O dilute HCl. Again acid hydrolysis. So twice 5 8 form twice of NaCl plus 4 H3BO3 and what is this? This is the boric acid. हा काय बनला बेटा? बोरिक ऍसिड. ऍसिड हायड्रोलिसिस केल्यानंतर इमिजिएट त्या ठिकाणी बोरिक ऍसिड बनतो. इट इज ऑल्सो ऑब्टेन फ्रॉम कोलॅमॅनाइट. नाव छान आहे त्याचं. कोलॅमॅनाइट पासूनच बोरॅक्स बनवला आणि तो कोलॅमॅनाइट सुद्धा आपण त्याच्यापासून ऑब्टेन करतो. कशा प्रकारे? तर by passing SO2 gas from aqueous solution of colemanite. ठीक है, बघू. Ca2B6O11 plus 4SO2 plus 11H2O. It form twice of CaHSO3 by 2 plus 6H3BO3. 6H3BO3. So calcium bisulfate, कॅल्शियम हायड्रोजन सल्फाइड असं सुद्धा म्हणू शकतात तुम्ही. तर जो कोलॅमॅनाइट आहे Ca2B6O11 दिस इज कोलॅमॅनाइट. कोलॅमॅनाइट मध्ये ऍक्वेस कोलॅमॅनाइट मध्ये मी SO2 गॅस पास केला आणि तो पास केल्यानंतर दॅट इज कॅल्शियम हायड्रोजन सल्फाइड विथ द फॉर्मेशन ऑफ बोरिक ऍसिड, ऑर्थोबोरिक ऍसिड. अशा प्रकारे दोन प्रिपरेशन मेथड्स त्या ठिकाणी आहेत की ज्यामधून आपण ऑर्थोबोरिक ऍसिड ऑब्टेन करू शकतो. पहिलं दॅट इज फ्रॉम ऍसिड हायड्रोलिसिस ऑफ बोरॅक्स अँड दुसरं कोलॅमॅनाइट. बोरॅक्स सुद्धा आपण कोलॅमॅनाइट पासून बनवला आणि कोलॅमॅनाइट पासूनच आपण अजून सेकंड इम्पॉर्टंट कंपाऊंड सुद्धा बनवतोय दॅट इज ऑर्थोबोरिक ऍसिड. मग लक्षात ठेवा बोरॅक्स, बोरिक ऍसिड, कोलॅमॅनाइट हे एकमेकांशी रिलेट होत आहेत. कुठे ना कुठे या गोष्टी कॉमन दिसत आहेत आणि त्याचा आपल्याला फायदा घ्यायचा आहे.
Now the next properties of boric acid. काय प्रॉपर्टीज आहे बोरिक ऍसिडच्या तर बघूया. सगळ्यात पहिली प्रॉपर्टी आपण बघूया ऍसिडिक नेचर. ऍसिडिक नेचर ठीक आहे. ऍक्च्युअली इट इज वीक मोनोबेसिक ऍसिड. हा वीक मोनोबेसिक ऍसिड. पण हा वीक मोनोबेसिक ऍसिड अकॉर्डिंग टू अरेविस निर्णय तर इट इज लेविस ऍसिड. हा कशा टाईपचा ऍसिड आहे तर लेविस ऍसिड. इट इज अ लेविस ऍसिड. म्हणजे वीक मोनोबेसिक का बरं म्हटलं लेविस ऍसिड का असे दोघं एकमेकांसोबत कसे काय कारण जे काही मोनोबेसिटी ते नंबर ऑफ H प्लस वर. आता होतं काय तर आपला BOH/3 असा ऍक्च्युअली हा जसं स्ट्रक्चर जर काढलं ना तुम्ही तर तुम्ही त्याला बेसच समजता बिकॉज ऑफ OH ग्रुप. आणि काही मुलं ट्राय बेसिक ऍसिड सांगतील का कारण 3 H दिसतात. पण ऍक्च्युअली मोनोबेसिक कसं काय तर हा काय करतो हा वॉटर सोबत इंटरॅक्ट होतो. तर वॉटरचा हा जो OH आहे हा इलेक्ट्रॉन हा येतो याच्यावर येतो निगेटिव्ह चार्ज इकडे येतो पॉझिटिव्ह चार्ज आणि हा स्वतःची पेअर डोनेट करून त्या ठिकाणी कोऑर्डिनेट बॉन्ड बनवतो. म्हणजे असं स्ट्रक्चर बनतं BOH/4 मायनस प्लस H प्लस. मग आता वॉटर सोबत हायड्रोलाइज झाल्यानंतर वॉटर मध्ये डिसॉल्व केल्यानंतर इट फॉर्म वन प्रोटॉन. त्यांनी एक प्रोटॉन डिझाइन केला आणि वीक एक प्रोटॉन डिझाइन करतो. आलं लक्षात. पण हा प्रोटॉन स्वतःपासून नाही तयार करत. इट हेल्प्स फ्रॉम वॉटर मॉलिक्यूल. हायड्रोलाइज झाल्यानंतर वॉटर मॉलिक्यूल मधनं तो प्रोटॉन डेव्हलप होतो. सो त्या H प्लस ला बनवतो म्हणून इट इज अ मोनोबेसिक ऍसिड. मोनोबेसिक ऍसिड. नाहीतर ठरवसाल याच्यामधनं निघत असेल तर स्वतःमधनं जर काढलं असतं तर तिन्ही काढले असते त्याने मग ट्राय बेसिक झालं असतं. तसं नाहीये. इट इज रिलेटेड विथ इट इज रिएक्ट विथ वॉटर. इट एक्सेप्ट पेअर ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम OH and releases one proton. So that's why orthoboric acid is a Lewis acid because of the accept pair of electron from OH. इथे एक्सेप्ट झाली ना पेअर निगेटिव्ह चार्ज एक्सेप्ट झाला इट इज अ लेविस ऍसिड. पण इथे प्रोटॉन डेव्हलप झाला एक ऍक्वेस कंडिशन मध्ये म्हणून त्याला आणखीन एक मोनोबेसिक ऍसिड आपण असं म्हटलंय. तर अशा प्रकारे हा पर्टिक्युलर जो कंपाऊंड आहे आपला ज्याला आपण म्हटलंय बोरिक ऍसिड. त्या बोरिक ऍसिडचं हे पहिला प्रॉपर्टी मधला पहिला पॉइंट आपण सांगितला की दे आर मोनोबेसिक ऍसिड. क्लियर. आणि लक्षात ठेवा एक प्रोटॉन कसा बनतो ते सुद्धा मी क्लिअरली दाखवतो. आणि लेविस ऍसिड हेही विसरू नका एक्सेप्ट द पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. ठीक आहे. बाकी आपण त्याच्या प्रॉपर्टीज कंटिन्यू करू उद्याला चालेल ना. ओके सो थँक्यू. रिएक्ट with base to form product. ओके नंतर तो रिएक्ट होतो. बघू कशा प्रकारे हीच कंटिन्यू करू इकडं. पहिली त्यामध्ये BH3 plus NMe/3 BH3 bond BH3 and Me/3 it gives twice of BH3 dot NMe/3 पेयर डोनेट होतो आणि ती पेयर डोनेट करून त्यांच्यामध्ये कोऑर्डिनेट बॉन्ड बनतो आणि मग तो तसा प्रकारचा प्रोडक्ट बनतो BH3 dot NMe/3. Similar way carbon monoxide CO BH3 single bond BH3 plus twice of CO
again it form twice of BH3 dot CO. सो अशा प्रकारे त्या ठिकाणी जो काही करस्पॉन्डिंग प्रॉडक्ट बनताय ते ऍडॅक्ट बनतात, म्हणजे त्याच्यामध्ये आपल्या BH3 मध्ये साहजिक आहे तीनच बॉन्ड आहे. तीन बॉन्ड म्हणजे किती इलेक्ट्रॉन आहेत? 6 इलेक्ट्रॉन आहे. अजूनही 2 इलेक्ट्रॉन कमी आहेत काय कंप्लीट होण्यासाठी? ऑक्टेट. आणि ही जी स्पेसिस सोबत आपण रिॲक्ट करतो दे आर इलेक्ट्रॉन, तिथे पेअर ऑफ आहे आणि पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असल्यामुळे ते सहज डोनेट करून त्यांच्यासोबत प्रॉडक्ट डिझाईन करतात. मग जी एक स्पेशल गोष्ट तुमच्या किंवा माझ्या लक्षात आली की डायफोरेन ज्यावेळेस एखाद्या लेविस बेस सोबत की ज्याच्याजवळ पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे, इथे त्याच्याजवळ पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहेत, तर रिॲक्ट होत असताना पहिल्यांदा डायफोरेन बोरेन मध्ये कन्वर्ट होतो, देन इट ऍक्सेप्ट पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, इट फॉर्म ऍडिशन प्रोडक्ट व्हॉट एव्हर दॅट प्रोडक्ट. कळलं तुम्हाला? मग अशा प्रकारे ते लक्षात असू द्या. दिस इज द प्रॉपर्टीज ऑफ डायफोरेन. तर प्रॉपर्टीज मध्ये फिजिकल प्रॉपर्टीज दोनच गोष्टी केल्या आपण की हा एक टॉक्सिक गॅस आहे, हायली कलरलेस, सॉरी इट इज कलरलेस, म्हणजे बॉइलिंग पॉइंट त्याचा 180 केल्विन आहे. ऑक्सिजन सोबत रिॲक्ट झाला, ट्रिमेंडस अमाउंट ऑफ एनर्जी रिॲक्ट होते, हायड्रोकार्बन सल्फेट बनते. त्याच्यानंतर हायड्रोलिसिस केलं आपण त्याचं इट फॉर्म बॉरिक ऍसिड, जसं तिकडे कार्बोक्सिलिक ऍसिड असतं. सेम वे डायफोरेन हे ऍक्च्युअली आपल्याला माहिती आहे दे आर लेविस ऍसिड, सो इमिडिएट ट्रीटेड विथ लेविस बेस. ते कशा प्रकारे तुम्हाला सांगितलं आणि या तीन त्याच्या प्रिपरेशन मेथड्स. आता नेक्स्ट पार्ट जर आपण बघतो याच्यामध्ये, तर नेक्स्ट खूप इम्पॉर्टंट रिॲक्शन त्या ठिकाणी आपल्या डायफोरेनने परफॉर्म केली. तर काय? when it is treated with ammonia, react with ammonia NH3. ओके, अमोनिया सोबत तो रिॲक्ट होतो. साहजिक आहे अमोनिया जो पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे, मग तो ऍडेक्टच बनवणार. तर त्या ठिकाणी काय बनवणार आहे? कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्म करून कॉम्प्लेक्स बनवणारच. मग फर्दर हीटिंग केल्यावर काय बनतं? तर त्या ठिकाणी त्यांना म्हणताय की व्हेन दे डिकम्पोज ऑन हीटिंग, त्याला आपण डिकम्पोज करतो हीटिंग करून at 473 Kelvin to form volatile compound called borazole. बघा कशा प्रकारे रिएक्शन घडते. तर thrice B2S6 plus 6NH3 gives thrice of BH2 NH3 by 2 plus BH4 minus BH4 minus. This is the addition product. Three molecules of B2S6. तसं जर विचार केला तर thrice of BH3 सिंगल बॉन्ड BH3 बरोबर. तर NH3 यांचा विचार केला तर या NH3 मधले टोटल आपण जर यामध्ये बघितलं तर त्या NH3 मधले 2 NH3 या इथला एक हायड्रोजन इकडे जातो म्हणजे BH4 मायनस बनून जाईल, म्हणजे एक हायड्रोजन गेल्यामुळे, आणि 2 NH3 सोबत बॉन्डिंग होतो, तो बनतो काय BH3 NH3/2 प्लस, आणि तिकडे काय बनतो BH4 मायनस, हा कॅटायन आणि हा एनायन असा ऍडिशन प्रोडक्ट बनतो. मग त्या ऍडिशन प्रोडक्टला आपण ज्यावेळेस हीट करतो at 473 केल्विन, त्याला हीट केलं मी, खूप स्ट्रॉंग हीट केलं, तर इट फॉर्म बोराझोल twice of
B3N3H6 बोरॅझोल. कोणाला बनवतो तो? बोरॅझोल. B3N3H6 दिस इज द बोरॅझोल. त्याला 473 केल्विनला हीट केल्यानंतर इट फॉर्म बोरॅझोल. त्यांनी कोणता कंपाऊंड बनवला? बोरॅझोल कंपाऊंड बनवला. तर बोरॅझोलला बोरॅझिन सुद्धा म्हणतात. बोरॅझिन. आता या बोरॅझोलचं काय वैशिष्ट्य आहे ते आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. बघूया काय. B3N3H6 this is compound called inorganic benzene. Okay, this compound called inorganic benzene. का बरं inorganic benzene म्हणतात? Because its structure is similar to organic benzene. बेन्झीन कंपाऊंड माहिती आहे ना, एरोमॅटिक कंपाऊंड आहे, ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये आपण वापरतो. एक्झॅक्ट तसंच स्ट्रक्चर आहे. व्हॉट इट कन्सिस्ट ऑफ अल्टरनेट पाय अँड सिग्मा बॉन्ड. हे दिसतं तुम्हाला. It consists of alternate pi and sigma bond. It consists of NH and CH, NH and BH group. जसं तिथं CH असतात, कार्बन हायड्रोजन असतो प्रत्येकामध्ये, तसं अल्टरनेट याच्यामध्ये NH आणि BH ग्रुप पण दिसतात. अल्टरनेट हे पण अल्टरनेट असतं. मग जर सिमिलर आहे ते कोणासारखं? बेन्झीन सारखं, म्हणून त्याला आपण पर्टिक्युलरली काय म्हटलं जातं? तर इट इज व्हॉट इट कन्सिस्ट ऑफ, दॅट इज अ सिमिलर स्ट्रक्चर ऑफ बेन्झीन, म्हणून त्याला इनऑर्गॅनिक बेन्झीन म्हणतो. ठीक आहे, स्ट्रक्चर काढतो. ओके, चला. काय म्हटलं त्यांनी की अल्टरनेट कोणाला? BH NH, BH NH, BH NH असं अल्टरनेट राहतं. एवढंच नाही तर अल्टरनेट डबल बॉन्ड सुद्धा. अल्टरनेट डबल बॉन्ड सुद्धा. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ बोरॅझोल. आणि बेन्झीनचं कसं आहे? CH 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 बरोबर. परत इथं अल्टरनेट सेम करायचं. अल्टरनेट डबल. म्हणजे हा ऑर्गॅनिक आहे, हा इनऑर्गॅनिक, म्हणायला म्हटलं जातं इनऑर्गॅनिक बेन्झीन. ओके, सो हु इज द इनऑर्गॅनिक बेन्झीन? बोरॅझिन. बेन्झीन सिमिलर सारखं स्ट्रक्चर. कशा प्रकारे बनलं? तर अमोनिया सोबत पहिले ऍडिशन प्रोडक्ट डिझाइन केला, त्याला हीट केल्यानंतर इट कन्वर्ट इनटू बोरॅझोल, बोरॅझिन. ओके, तर नेक्स्ट पार्ट इज दॅट इज द स्ट्रक्चर ऑफ बोरॅझिन. त्याच्या अगोदर त्यांनी काहीतरी म्हटलंय की मेटल हायड्राइड. फिफ्थ रिएक्शन है what? मेटल हायड्राइड. मेटल हायड्राइड म्हणजे MH. मेटल हायड्राइड that is MH react with diborane to form tetrahydritoborate. React with diborane. React with diborane to form tetrahydritoborate.
हाइड्रिडो बोरेट, टेट्राहाइड्रिडो बोरेट, टेट्राहाइड्रिडो बोरेट. मेटल हायड्राइड ज्यावेळेस ट्रीट होतात बोरेट सोबत इट फॉर्म टेट्राहाइड्रिडो बोरेट, BH4 minus, BH4 minus, tetrahedral ion, twice of MH plus B2S6, B2S6, it gives in presence of ether twice of M plus BH4 minus metal tetrahydrido borate. मेटल जो कोणी असेल तो टेट्राहाइड्रिडो बोरेट, काय नाव आहे त्याचं, मेटल टेट्राहाइड्रिडो बोरेट. एक फिफ्थ रिएक्शन होती जी आपल्यासाठी महत्त्वाची. अशा प्रकारे बोरॅझोल, मेटल टेट्राहाइड्रिडो बोरेट, त्यानंतर करस्पॉन्डिंग लेविस ऍसिड बेस रिएक्शन, अशा काही इम्पॉर्टंट रिएक्शन आहे की ज्या आपल्या पर्टिक्युलर कंपाऊंड डायबोरेन मध्ये मिळतात. हे त्याला केमिकल प्रॉपर्टीज म्हणतात. आता ही जास्त लक्षात ठेवाल, बाकी थोडं इम्पॉर्टंट नाही. मग आता सगळ्यात महत्त्वाचं मी जसं बोललो तुम्हाला, याच्यामध्ये स्ट्रक्चरवर खूप क्वेश्चन बनतात, त्याबद्दल आपण डिस्कस करणार. तर यामध्ये बनाना शेप बॉन्ड फेमस, ओके, त्या बॉन्ड बद्दलही आपल्याला बघायचं आहे, पण त्या अगोदर आपण स्ट्रक्चर एक्झॅक्टली कसं आहे काय समजून घेऊ. सो द नेक्स्ट पार्ट इज स्ट्रक्चर ऑफ डायबोरेन. स्ट्रक्चर ऑफ डायबोरेन, स्ट्रक्चर ऑफ डायबोरेन. ओके, काय फॉर्म्युला, B2H6. कोणता आहे फॉर्म्युला बेटा, B2H6. आता स्ट्रक्चरच्या बाबतीत बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला क्लिअर. B2H6 बघा, in B2H6 each boron undergoes sp3 hybridization, sp3 hybridization, but out of 4 sp3 hybrid orbital, 3 consist of one unpaired electron and one orbital is vacant. एक इम्पॉर्टंट चेंज होतो की बोरॉन मध्ये, डायबोरेनच्या बोरॉन मध्ये हायब्रिडायझेशन sp3 होत आहे, पण हायब्रिडायझेशन होत असताना त्यामध्ये 3 हायब्रिड ऑर्बिटल जे बोरॉनचे, त्यांच्यामध्ये प्रत्येकाजवळ एक एक अनपेड इलेक्ट्रॉन, पण चौथा ऑर्बिटल बाकी वॅकंट. समजून सांग. बी एटॉमिक नंबर किती, बोरॉन 5, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हेलियम 2s2 2p1, 2s2 2p1 आहे. अशा केस मध्ये तुम्हाला माहिती आहे 2s किती इलेक्ट्रॉन असतील, 2s मध्ये 2, 2p मध्ये किती अनपेड इलेक्ट्रॉन आहे, 1 दिसतंय ना, पण p मध्ये बॉक्सेस किती असतात, 3. सो 2s 2px 2py and 2pz. समजा झालं ग्राउंड स्टेट मध्ये. आता एक्साइटेड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जरी काढलं मी की एक इलेक्ट्रॉन 2s मधनं जंप करतो, कोणामध्ये जातो, 2p मध्ये. मग काय होईल, 2s मध्ये 1, 2p मध्ये किती झाले, 2 झाले. हा झाला 2s, हे 2p चे 3 ऑर्बिटल.
मग आता हायब्रिडायझेशन करताना मी क्लिअरली सांगितलंय बोरॉन 2 जरी असले तर प्रत्येक बोरॉनचं हायब्रिडायझेशन कोणतं होत आहे sp3. त्याच्यामध्ये एक s p चे किती ऑर्बिटल आहेत 3. पण या 3 ऑर्बिटल पैकी एक कसं आहे वॅकंट. ते महत्वाचं. मग हे म्हणतील 4 sp3 हायब्रिड ऑर्बिटल. कोणतं हायब्रिडायझेशन झालं sp3 हायब्रिडायझेशन. त्यांच्यामध्ये 3 अनपेड इलेक्ट्रॉन sp3 हायब्रिड ऑर्बिटल आणि एक जे त्या ठिकाणी ते कसं आहे वॅकंट आहे. ते मी तुम्हाला आधीच सांगितलं. होतं कसं की बोरॉन आणि बोरॉन सोबत त्या ठिकाणी कोण आहे हायड्रोजन आहे. हायड्रोजन म्हटलं की 1s1 हायड्रोजन तो कोणता ऑर्बिटल आहे s ऑर्बिटल. समजतं आपल्याला. आता होतं काय की आपल्या ह्याच्यामध्ये बोरॉन 2 पार्टिसिपेट करत आहे आणि हायड्रोजन किती पार्टिसिपेट करतायत 6. B2S6 आहे ना. म्हणजे सगळ्यांचं आपल्याला स्ट्रक्चर तयार करायचं. बघा सगळ्यांनी हे झालं B बोरॉन. हा इकडे B बोरॉन. ओके. तर होतं असं की इथे हे बोरॉनचं sp3 हायब्रिड ऑर्बिटल. ठीक आहे. इकडे इकडे these are also sp3 हायब्रिड ऑर्बिटल. आउट ऑफ दिस 4 sp3 हायब्रिड ऑर्बिटल हे जे 4 sp3 हायब्रिड ऑर्बिटल आहेत त्यांच्यापैकी तिघांजवळ काय इलेक्ट्रॉन आहेत. तिघांजवळ काय इलेक्ट्रॉन आहेत. आता दुसरा बोरॉन जरी घेतला तर या बोरॉन जवळ पण 4 sp3 हायब्रिड ऑर्बिटल. 1 2 3 4. त्यांच्यापैकी याच्या दोघांजवळ आणि इकडे असे 3 अनपेड इलेक्ट्रॉन इकडे. ठीक आहे. हे ब्ल्यू ने दाखवतो. ब्ल्यू कलर कोणासाठी आहे सेकंड वाला. हे झाले सेकंडचे. हे झाले फर्स्ट. मग आता मला सांगा हा जो बॉन्ड बनला सेंटर मध्ये याच्यामध्ये या बी च ब्लॅक कलरचे जे मी एरो दाखवतोय ते इलेक्ट्रॉन कोणाचे लेफ्ट साइडच्या बोरॉनचे आणि राईट साइडचं कोणतं ऑर्बिटल आहे वॅकंट आहे. इथे बघितलं आपण तर या बी चा अनपेड इलेक्ट्रॉन असणारा एक ऑर्बिटल आहे आणि आपल्या या पहिल्या वाल्या बोरॉनचं वॅकंट ऑर्बिटल आहे. दोघांमध्ये काय होत आहे ओव्हरलॅपिंग होत आहे. पण कोणताही बॉन्ड बनवायचा असेल तर किती इलेक्ट्रॉन ऍटलीस्ट लागतात 2. मग एक येतो हायड्रोजन आणि त्याचा इलेक्ट्रॉन. एक येतो हायड्रोजन आणि त्याचा इलेक्ट्रॉन आणि या ठिकाणी पण हायड्रोजन येतो. या ठिकाणी पण काय येतो हायड्रोजन येतो. H H H H H झाले 6 हायड्रोजन. पण या 6 हायड्रोजन मध्ये त्या ठिकाणी बॉन्डिंग बनत असताना या मिडल हायड्रोजनला बघा याला HB म्हणतात. म्हणजे ब्रिज हायड्रोजन. याला HT म्हणतात म्हणजे टर्मिनल हायड्रोजन. टर्मिनल हायड्रोजन. तर कन्सेप्ट अशी येते की this is bond formed by axial overlapping of sp3 and s orbital. म्हणजे हा 2 centered 2 इलेक्ट्रॉन बॉन्ड आहे. म्हणजे दोनच ऍटम आहे हायड्रोजन आणि बोरॉन आणि दोनच इलेक्ट्रॉन पार्टिसिपेट होत आहेत. सॉरी हायड्रोजनचे इलेक्ट्रॉन दाखवले. दोनच इलेक्ट्रॉन पार्टिसिपेट होत आहे. एक हायड्रोजनचा आणि एक कोणाचा बोरॉनचा. तसे टर्मिनल 4 बॉन्ड बनतात. BH बॉन्ड. किती बॉन्ड बनतात असे 4. सो दिस इज BH बॉन्ड. पण हा टर्मिनल बॉन्ड. तर या सोबत जो मिडल आहे ज्याच्यामध्ये बघताय तुम्ही की 1 2 3 असे हा बोरॉन या बोरॉनचा ऑर्बिटल आणि याचा ऑर्बिटल
हायड्रोजनचे असे 3 सेंटर, तिघ ऍटम म्हणजे 3 सेंटर आणि किती इलेक्ट्रॉन आहेत? 2च इलेक्ट्रॉन. 3 सेंटर 2 इलेक्ट्रॉन असा एक बॉन्ड बनतो. 3 सेंटर 2 इलेक्ट्रॉन बॉन्ड BHB याला म्हटलं जातं बनाना बॉन्ड. बनाना बॉन्ड 3 सेंटर 2 इलेक्ट्रॉन बॉन्ड, दिस इज कॉल्ड बनाना बॉन्ड. आणि ते जे हायड्रोजन आहे त्यांना ब्रिज हायड्रोजन म्हटलं जातं. व्हॉट इज दिस? B फॉर ब्रिज हायड्रोजन. आणि यांना म्हटलं जातं टर्मिनल हायड्रोजन. काय म्हणतात त्यांना? टर्मिनल हायड्रोजन. अशा प्रकारे हा स्ट्रक्चर डायबोरेनचा डिझाइन होतो. ओके, आता एक प्रॉपर स्ट्रक्चर दाखवतो, त्यामध्ये तुम्हाला आणखी क्लिअर होईल. B हे टर्मिनल H P टर्मिनल हायड्रोजन आणि अशा शेप मध्ये बनाना शेप मध्ये हा मिडलचा बॉन्ड. ओके, हायड्रोजन B हायड्रोजन B याला म्हटलं जातं बनाना बॉन्ड. 3 सेंटर 2 इलेक्ट्रॉन, हा 2 सेंटर 2 इलेक्ट्रॉन and this is banana bond. ओके, कोणता बॉन्ड आहे हा? बनाना बॉन्ड. या बनाना बॉन्ड मध्ये एक लक्षात ठेवायचं, हे सगळे प्लेनर आहे. हे टर्मिनल हायड्रोजन आणि बोरॉन, दिस इज प्लेनर, एका प्लेन मध्ये, पण दिस इज नॉन प्लेन. दिस इज नॉन प्लेन. लक्षात ठेवा की ब्रिज हायड्रोजन जे आहे, समजा आता असं हा प्लेन आहे, तर बोरॉन बोरॉन टर्मिनल हायड्रोजन असे राहतात, पण एक अबोव आणि एक बिलो असे ब्रिज हायड्रोजन आहे. म्हणजे ब्रिज वाले बॉन्ड वरती खाली, जसं ब्रिज असतो ना हा रोड, तर वरती ब्रिज आणि खाली ब्रिज, अशा प्रकारे कोण आहे? नॉन प्लेनर मध्ये ब्रिज बॉन्ड आहे किंवा बनाना बॉन्ड्स आहेत किंवा ब्रिज हायड्रोजन. हे स्ट्रक्चर आहे आपल्या डायबोरेनचं. इम्पॉर्टंट काय, तर या ठिकाणी दोन एक स्पेशल जो बॉन्ड डिझाइन झाला ते तुम्हाला माहिती असणं मस्ट आहे. कोणता बॉन्ड आहे तो? तर बनाना बॉन्ड आपण म्हणतो. त्याच्यामध्ये की 3 ऍटम पार्टिसिपेट करतायत, 2 बोरॉन आणि 1 हायड्रोजन, पण इलेक्ट्रॉन किती पार्टिसिपेट होत आहेत? 2च होत आहेत. अशा प्रकारे हे त्या ठिकाणी बनाना बॉन्ड डिझाइन होतो. ओके, दिस इज अबाउट स्ट्रक्चर ऑफ डायबोरेन, जे आपल्याला तुम्हाला माहिती असणं मस्ट होतं. समजलं? स्ट्रक्चर आणि डायग्राम व्यवस्थित बघून घ्या. हायब्रिडायझेशन कोणतं होतं बोरॉनचं? प्रत्येक sp3 हायब्रिडायझेशन होतं, त्यानुसार करस्पॉन्डिंग जे काही आहे त्या ठिकाणी आपण सांगितलं. तर अशा प्रकारे हे स्ट्रक्चर ऑफ डायबोरेन आपण कंप्लीट केलं. आता फक्त काही युजेस तुम्हाला बघायचे, ज्याच्यामध्ये बोरॉन, बाकी जे ॲल्युमिनियम या मेटलचे काही इम्पॉर्टंट युजेस आहेत त्या तुम्ही स्टडी करा. वेळ मिळाला तर मी तुम्हाला लिहून देईल. आपण नेक्स्ट ग्रुपकडे मूव्ह होणार आहे, ग्रुप नंबर 14. उद्यापासून थोडासा पार्ट तो तुम्हाला रीड करावा लागेल, बुकमधनं तुम्ही तो रीड करा, आणि वेळ मिळाला तर मी लिहून सुद्धा देईल युजेस ऑफ बोरॉन, ॲल्युमिनियम, वॉट एव्हर दॅट. पण नेक्स्ट लेक्चरपासून आपण ग्रुप नंबर 14 ती की कार्बन फॅमिली तिला स्टार्ट करू. ठीक आहे, डायबोरेनचं स्ट्रक्चरला थोडंसं चांगलं समजून घ्या. मी तर कम्प्लीट डिटेल दिली आहे, तरी सुद्धा तुम्ही एकदा रीड करसा. ठीक आहे सर, आजच्यासाठी एवढंच. थँक्यू.